आपण या घरी फक्त नाटक करायला आलो होतो आणि ते नाटक आज संपलंय. मग तरीही आपण इथे थांबतोय फक्त तुझ्यामुळे. काय इशू क्रिएट करतेस तू याचा? इशू मी नाही, इशू तू करतेस. तू अजून खूप लहान आहेस, तुला काही गोष्टी कळत नाहीयेत. मी आणि मामा तुझ्यासाठी जे काही करतोय तुझ्या भल्याचा विचार करूनच करतोय. त्यामागे कारण आहे. मग तेच कारण मला जाणून घ्यायचंय. सांग मला काय कारण आहे. अनु, ते कारण मी तुला आता नाही सांगू शकत. तू फक्त इतकंच लक्षात ठेव, अजून आपल्याला काही दिवस इथेच राहायचंय. अगं का? अगं सॉरी सॉरी. काय ग, एवढ्या घाईत कुठे चाललीयस? अगं मी मैत्रिणीकडे जाते. अच्छा, पण मग त्या सीडीज? सीडी? अगं तिचे फोटो आहेत, तेच द्यायला जाते मी मैत्रिणीकडे. हो ठीक आहे, मग एवढी कावरी बावरी का झालीयस? मी आपलं सहजच विचारलं. अगं कावरी बावरी नाही, आलेच मी. हो. गेली काही दिवस आत्याबाईंमुळे आपल्याला हे नाटक करावं लागत होतं, पण ह्याच्यावर तुमचा आणि फक्त तुमचाच हक्क आहे. आज तुमचा हा ठेवा तुम्हाला परत करते. अनुजा, तुला कल्पना नाहीये, पण ह्या घरावर आणि माझ्यावर खूप उपकार आहेत तुझे. प्लीज प्लीज असं बोलून मला लाजवू नका तुम्ही. माझी खात्री आहे तुझा संसार ना खूप सुखाचा करशील तू. मा ते तुझ्या किल्लेदारांची प्रॉपर्टी गेली तेल लावत. मी म्हणलेला मला काही इंटरेस्टिंग नाही म्हणून. आणि हे बघ माझं ऐक, कुठं रोज उठून त्या प्रॉपर्टीसाठी त्यांच्यावर भांडत बसते. आपण त्या किल्लेदारांना कुठं कुठं पुरं पडणार आहे. माझं ऐक, शानी हो आणि गपचूप गावाकडे चल. का ना? अरे माझं ऐकून तर घे ना. असं काय करतोय तू? ऐक की का ना? आणि तुला काय वाटतं, आपण जर आता इथून निघून गेलो तर ते आपल्याकडे परत पैसे मागणार आहेत का? असं काही होणार नाहीये. का मोठेपणा करतेस तू? कारण सांग मला आधी तू. अनु मला मान्य आहे जे काही होतंय ते तुला पटत नाहीये, पण या सगळ्या मागे कारण आहे ग. अजूनही काही गोष्टी बाकी आहेत. हे कारण काय आहे ते मी तुला नाही सांगू शकत. विश्वास ठेव माझ्यावर. मी सांगितलेलं काम तू पूर्ण केलेस का? हो, मी संध्याकाळी जाऊन आले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केलीये. गुड. मी पण कमिट केल्याप्रमाणे सगळी कामं पूर्ण केली. हा, जरा कष्ट घ्यावे लागले, पण काम पूर्ण झालं. आज संध्याकाळी सगळं काम पूर्ण करून आले. काय सांगताय? इतक्या लवकर? अगं, तुझा विश्वास बसणार नाही अशा बऱ्याच गोष्टी करते. हळूहळू कळेल तुला. पण आता फक्त एक फोन आणि मग किल्लेदारांना असा काही शॉक बसेल की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्याकडे तुझं काय काम आहे? मोहित, उद्याच्या पेपरमध्ये नरसिंह किल्लेदारांबद्दल एक सनसनाटी बातमी झळकणारी. किल्लेदारांसकट सगळ्यांची झोप उडवणारी. आत्याबाईंना जाऊन एक दिवस पण पूर्ण नाही झाला, तुम्ही लगेच पार्टीला चाललाय? मग काय करू? आत्याबाई आजारी होत्या आणि एक ना एक दिवस त्या जाणारच होत्या. त्यांच्यासाठी काय मी पांढरी साडी नेसून सुतक पाळावं अशी अपेक्षा आहे का तुझी? तसं नाही, पण वामन दादांना काय वाटेल? तुझे वामन दादा ना रमावतीला बँकेत गेलेत. अगं, त्यांची सख्खी आत्या गेली असताना त्यांना काही वाटत नाहीये तर मी का घरी थांबायचं? काही पण अशा ना अनुजाची केवढी बदनामी होईल. आमचं कधीच लग्न होऊ शकणार नाही. ताई, असं डोकं फिरल्यासारखं का वागतेस तू? डोकं फिरल्यासारखं नाही, मी खूप विचार करून बोलते आणि अनुजाच्या भल्यासाठीच हे असं वागते. आणि तुझं जर अनुजावर खरंच खूप प्रेम असेल तर तिला विसरून जा. अनुजाचा वापर करून किल्लेदारांची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन आहे ना तुमचा? वा, छान. मी तिची मोठी बहीण आहे आणि तिच्या आयुष्याचे काही निर्णय घेण्याचा अधिकार मला नक्कीच आहे. मला अनुजाशी बोलायचंय. तू काहीही केलंस तरी उद्याच्या पेपरमध्ये नरसिंह किल्लेदार आणि अनुजा यांच्या लग्नाची बातमी झळकणारच.